नमस्कार. आज मी तुम्हाला राजस्थान स्पेशल मिठाई घेवर याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग आपण रेसिपी कशी बनवायची ते बघूया. इथे मी एक बाउल घेतलाय. त्यामध्ये 4 चमचे तूप घालून घेतले आणि थोडीशी आईस क्यूब घेतले. हे दोन्ही आपल्याला छान असे फेटून घ्यायचे. जोपर्यंत पाणी वेगळं होत नाही तोपर्यंत आपण याला फेटून घेत राहायचं. बघू शकता तुम्ही कसा गोळा झालाय आणि त्यातलं पाणी पण साईडला गेले. पाणी काढून घेऊन असा घट्टसर गोळा झालाय. आता यामध्ये आपल्याला मी इथे 1 वाटी मैदा घेतलाय. तो मैदा थोडा थोडा करून आपल्याला यात मिक्स करून घ्यायचा आहे. थोडा थोडा घेतला म्हणजे छानसं त्यात गाठी बनणार नाही असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पूर्ण 1 वाटी मैदा घ्यायला लागलाय. बघू शकताय तुम्ही छान मिक्स झालंय ते. इथे मी 2 चमचे बेसन पीठ घेतले. ते पण छान मिक्स करून घ्यायचंय. छान फेटून घ्यायचं म्हणजे त्यात गाठी राहणार नाही अशा. अर्धी वाटी दूध मी थंड फ्रीज मधलं घेतलंय. ते पूर्ण अर्धी वाटी दूध आपल्याला यात मिक्स करून घ्यायचंय. थोडं थोडंच घालायचंय दूध आणि छान असं फेटत राहायचंय त्याला. बघू शकता तुम्ही कसं झालंय ते. आता थंड फ्रीजचं पाणी 1 वाटी घेतले मी. ते पण आपल्याला थोडं थोडं करून यात पूर्ण 1 वाटी पाणी घालून घेतलंय मी. इतकं पातळसं पाहिजे आपल्याला. आणि हे चाळणीने आपण चाळून घ्यायचं जेणेकरून त्यात गाठी राहणार नाही. आता हे मिश्रण आपण फ्रीजमध्ये ठेवूया आणि पाक तयार करायला घेऊया. 2 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी आणि यात मी 4 विलायची टाकल्यात आणि याला आपण सतत हलवत राहायचं. आपल्याला जास्त पाक करायचा नाही जसा लाडूला करतो तसा. फक्त थोडंसं असं चिपचिप होईल इथपर्यंतच आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे. आता आपला हा पाक झालाय. आपण याला साईडला ठेवूया. इथे मी एक बाउलमध्ये थोडंसं पाणी आणि पाऊण लिटर दूध घेतले. थोडंसं गरम झालंय. आपण थोडंसं दूध वाटीत काढून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला 3 चमचा मिल्क पावडर घालून घ्यायची. ह्याचं छानसं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला दुधामध्ये ओतून घ्यायचंय. ह्याची आपल्याला रबडी बनवायची आहे. त्याला आपण सतत जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं. दूध घट्ट झाले त्यात आता आपण 3 चमचे साखर घालून घेतली. आपली रबडी तयार झाली. तिला साईडला ठेवले. ते पातेल्यात मी तेल गरम करून घेतलं आणि जे थंड केलेलं मिश्रण हे थोडं थोडं करून जोपर्यंत ते सेट होत नाही असं आपल्याला इतपत टाकत राहायचं. जोपर्यंत त्याची छानशी अशी जाळी पसरत नाही तोपर्यंत ते थोडं थोडं टाकायचं. तुम्ही बघू शकता घेवर आपलं किती छान जाळीदार झालंय. असे मी आता सगळे घेवर करून घेतलेत. बघू शकता किती छान जाळी पडली. आता आपल्याला पहिल्यांदा त्या घेवरवर आपण जो तयार केलेला पाक आहे तो घालून घेतलाय आणि त्यावर रबडी छान अशी पसरून घ्यायची म्हणजे घेवरला टेस्ट छान येते. छान आपली बघा रबडी लावली पूर्ण साईडला. थोडीशी मी याच्यावर पिस्त्याचे काप घातले आणि थोडेसे डेकोरेशनसाठी मी ते गुलाबाच्या पानांचा वापर केलाय. बघू शकता तुम्ही घेवर किती सुंदर दिसतात. याला आपण कट करून घेऊया. किती क्रिस्पी पण झालेत ते आणि दिसायला किती सुंदर झालेत बघू शकताय. हे खाण्यासाठी पण खूप चवीला लागतात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तुम्ही घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.